MMRDA गायमुख भाईंदर प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया काढणार. सार्वजनिक निधीच्या योग्य वापरासाठी निविदा प्रक्रिया L&Tची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. अमरावतीतून रुक्मिणी मातेची पालखी प्रस्थान करणार. कौंडण्यपूर ते पंढरपूर 33 दिवसांचा प्रवास. यंदा पालखीचं 431वे वर्ष. मनरेगावरील मजुरांची मजुरी थकली. अमरावतीच्या मेळघाटमधील प्रकार उघड. गेल्या 1.5 महिन्यापासून मजुरांचे वेतन थकले. जादूटोण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक. 3 जणांची तब्बल 40 लाखांना फसवणूक. अलिबागमधील धक्कादायक प्रकार. गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसानं रस्ते पाण्याखाली. रात्रभर कोसळल्याने अनेक ठिकाणी पाणीच पाणी. रस्ते पाण्याखाली. वस्त्यांमध्ये पाणी घुसलं. अभिनेता अर्शद वारसी आणि त्याची पत्नी अडचणीत. शेअर बाजारात गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप. संबंधित प्रकरणी अर्शद आणि पत्नी मारियावर प्रत्येकी 5 लाखांचा दंड. हेरगिरीच्या आरोपाखाली संरक्षण तंत्रज्ञान कंपनीचे कर्मचारी अटकेत. संबंधित कर्मचाऱ्यांनी पाणबुडीची माहिती पाकिस्तानसोबत शेअर केली. धुळे गेस्ट हाऊस रोकड प्रकरणी किशोर पाटलांसह दोघांवर गुन्हा दाखल. 1,84,00,000 रुपये रोकड प्रकरणी गुन्हा दाखल. सिंहगड 3 दिवस बंद राहणार. आजपासून 2 जूनपर्यंत सिंहगड बंद राहणार. सिंहगडावर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. पश्चिम रेल्वे मार्गावर आज आणि उद्या मेगा ब्लॉक. कांदिवली बोरिवली स्थानकांदरम्यान पुलाच्या कामासाठी 35 तासांचा मेगा ब्लॉक. अप आणि डाऊन मार्गावर 162 लोकल रद्द. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.